नमस्कार, मैं डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे. यापुढे तयार होणारे दोन्ही समुद्रातील कमी दाब आणि WD या दोघांमध्ये किती प्रभाव निर्माण होतो. यामध्ये जर ट्रफ लाईन तयार झाली तरच महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे किंवा मध्य भारतावर पाऊस पडणार आहे, हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत हे संपूर्ण वातावरणाचं समीकरण जमत नाही तोपर्यंत पावसाचा अंदाज देणं कठीण आहे. आपण बघतो की सध्या तरी बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प जमा होत आहे. उत्तर भारतात एकापाठी एक WD येत आहेत. महाराष्ट्रामध्ये निरभ्र आकाश असून पावसाचा कुठलाही अंदाज नाही. आपण आज 30 तारखेला बघतो, थंडीचं प्रमाण अजून महाराष्ट्रात कमीच आहे. अजून 2 दिवस तरी थंडीत वाढ होणार नाही. किंचितशी वाढ आपण 1 तारखेला बघतो. 2 तारखेला विदर्भाकडून थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. महाराष्ट्रात हलकी थंडी 3 तारखेला आपल्याला जाणवते. थंडीचा प्रभाव जवळपास दक्षिण भारतापर्यंत 4 तारखेला पोहोचतोय. महाराष्ट्रामध्ये 5 तारखेलाही थंडी असणार आहे. 6 तारखेपर्यंत जवळपास थंडीचा प्रभाव राहील. मात्र 7 आणि 8 तारखेला थंडीचा प्रभाव महाराष्ट्रात कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं वातावरण नाही. पावसाचा अंदाज GFS मॉडेलने 7 तारखेपर्यंत दिलेला नाही. स्कायमेटच्या अंदाजानुसार उत्तर भारतात किंवा दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती असली तरी मध्य भारतावर लगेचच पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात जवळपास 11 तारखेनंतर वातावरणात बदल होईल असं दिसतंय. ECMW मॉडेलने 7 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. मात्र दक्षिण भारतात कमी दाब, उत्तर भारतात WD सक्रिय राहणार आहे. 8 तारखेला वातावरणातील बदल आपण बघतो. पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे. 9 तारखेला देखील आपण बघतो की पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरणास अनुकूल स्थिती आहे. 10 तारखेला दोन्ही समुद्रात दक्षिणेला कमी दाबाची निर्मिती होणार आहे. 11 तारखेला केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक या भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल. 12 तारखेला देखील दक्षिणेत पावसाळी वातावरण राहणार आहे. 13 तारखेला उत्तर भारतात WD, दक्षिण भारतात अरबी समुद्रात कमी दाब राहणार आहे. अशाच प्रकारचे जेव्हा वातावरण तयार होईल, यांच्या ट्रफ लाईन तयार होईल आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे साधारणपणे 10 तारखेनंतर वातावरणात बदल होणं अपेक्षित आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक चक्राकार स्थिती बघतो. तर आता ईशान्य मान्सूनचा प्रभाव संपलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात दक्षिणेला तयार होतील आणि त्या दक्षिणेतच विरून जातील असा अंदाज आहे. भारतीय भूभागावर त्याचा केरळपर्यंत प्रभाव पडू शकतो. केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटकापर्यंत प्रभाव पडू शकतो. परंतु जेव्हा त्याची तीव्रता वाढेल आणि उत्तर भारतात त्याच वेळेस जर WD असेल, त्या दोघांमध्ये ट्रफ लाईन तयार झाली तर मात्र नक्की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज बनतो. आपण बघतो की 13 तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला महाराष्ट्रातील थंडीचा, तरी थंडीमध्ये थोडे चढउतार होणार आहेत. जशी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल तसं हे प्रमाण कमी अधिक होणार आहे. मात्र सामान्य थंडी महाराष्ट्रात कायम राहील. अधूनमधून महाराष्ट्रामध्ये हलकी ढगाळ परिस्थिती निर्माण होते आणि जोपर्यंत ही ढगाळ परिस्थिती निर्माण होत राहील तोपर्यंत थंडीच्या प्रमाणात वाढ अपेक्षेप्रमाणे होणार नाही. तशीही जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तरी सामान्य थंडीचे संकेत आहेत. हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून
महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात तयार होण्याचा अंदाज आहे. साधारण 6 तारखेच्या दरम्यान आपण बघतो WD उत्तर भारतामध्ये किंवा मध्य भारतामध्ये हलक्या स्वरूपात निर्माण झाले, तर ती ढगाळ परिस्थिती देखील महाराष्ट्रात हलक्या स्वरूपात राहणार आहे. कारण वातावरण हे सारखं बदलणारी बाब आहे. हवामानात जे काही बदल होतील ते आपल्याला दिसणार आहेत. जवळपास 10 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरणाचे संकेत नाहीत. मात्र 10 तारखेनंतर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबांचा प्रभाव थोडा महाराष्ट्राच्या काही भागात पडू शकतो. वाऱ्यांची दिशा 11 तारखेला बंगालच्या उपसागरातून फिरत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती, हलक्या पावसाचा अंदाज तयार होण्याची शक्यता आहे. हा अंदाज तसा पुढचा आहे, त्यामुळे यामध्ये बदल होतोय. परंतु अजूनही बदलत्या वाऱ्यांच्या दिशेमुळे 11, 12, 13च्या दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा पावसाळी वातावरणाचे संकेत राहणार आहेत. हा अंदाज जसा जसा पुढे जाईल तसा तो पक्का होत जाईल असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या वातावरणीय बदल महत्त्वाचा आहे आणि जो 11 तारखेला होण्याची शक्यता आहे. म्हणजे 11 तारखेपर्यंत महाराष्ट्रात सामान्य थंडी राहील. त्यानंतर बदललेल्या वातावरणामुळे थंडीचं प्रमाण कमी होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.